काय झालं? तुला घरी नाही यायचं? काय? तू 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 लांब राहा. ठीक आहे, मी लांब राहते, पण तू बाहेर कोणाला सांगितलं नाहीयेस का की तू इकडे का आली असते? आईला, बाबांना, सुमीला नाही सांगितलं? नाही. कसं सांगशील म्हणा. ठीक आहे, मी जाऊन सांगते त्यांना, आणि बेलसरेंना नाही, तिकडे खांडेकरांना पण जाऊन सांगते. ठीक आहे? नाही नाही नाही, नको नको, नाही नको. अगं काय झालं? सांगू देत ना त्यांना. त्यांना पण कळायला पाहिजे तुझं युवराजवर किती प्रेम आहे ते. त्याला मिळवण्यासाठी तू काय काय केलं असते. हां, फक्त मी सांगितल्यानंतर काय होईल ते मला नाही माहिती आहे, कारण तुला तर माहिती आहे ना, आपल्याकडे सुमीला आणि खांडेकरांकडे कौशिकीताईंना खोटं बोललेला अजिबात आवडत नाही. त्यांना ते पटतच नाही. मग मी म्हणते आपण बोलायचंच कशाला खोटं. आपण त्यांना जाऊन सगळं खरं सांगून टाकू. ठीक आहे? चल. नाही 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 नाही, नको नको, प्लीज प्लीज नको. तुझ्यामुळे माझं किती नुकसान झालंय ना हे मी तुला नाही सांगू शकत निशी. त्यामुळे गपचूप बॅग उचल आणि माझ्यासोबत खांडेकरांच्या घरी चल. कळलं? नाही, तू काहीही कर, मी परत घरी नाही येणार. नाही? नाही. कालचा दिवस विसरलीस वाटतं. मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. निशी, मी तुला संधी देतेय ना, हे तुझं नशीब आहे. नाहीतर आत्ता बाहेर जाऊन तू जे काही वागलीस ते सांगायला मला 1 मिनिटही नाही लागणार. आणि मग बघूयात ना आपण खांडेकरांच्या घरात कोण राहतंय आणि कोण बाहेर जातंय ते. गपचूप बाहेर ये. मी येते मी. शाण ग माझं बाळ. अशी येणार आहेस? हं? अशी येणार आहेस? हस बघू. थोडंसं अजून, थोडं अजून मोठ्याने, अजून मोठ्याने. गुड. झालं, संपलं सगळं. आता कुणी काहीच करू शकत नाही. अगं काय संपलं? काय बोलतेस तू? अहो, हसण्याचा आवाज येत नाहीये तुम्हाला? त्या तारिणीने जादू टोणा केलाय निशीवर. निशीची आई, अहो काय बोलताय तुम्ही? कसला जादूटोणा? जादूटोणा वगैरे काही नाही. आता काय मी फक्त तिची मोठी बहीण नाहीये, मोठी जाऊ सुद्धा आहे. आधी कसं मोठी बहीण म्हणून मी तिला 4 गोष्टी समजवायचे, आता फक्त जाऊ म्हणून सांगितल्यावर तिला त्या पटायला लागल्यात, एवढंच. हो की नाही निशी? हो हो. आणि हे काय, तू तर एकच बॅग घेऊन आली होतीस ना, मग ही दुसरी बॅग रेखाची. का? तुम्ही कुठे निघाला होतात का? अगं हो, तुमच्याच घरी यायला निघाली होती ती. तिला करमत नाहीये ना इथे, म्हणून हवा पालट म्हणून तुमच्याकडे येत होती. हो का? अहो निशीची आई, मग चला ना आमच्या सोबत. तुम्ही आलात ना की मी तुम्हाला स्वतःच्या हाताने तुमच्या आवडीचं बनवून खायला घालीन आणि आपल्या निशीच्या गमती सांगेन. चला चला निघूया ना. हो हो. पण काय आहे ना, पुढच्या वेळी जेव्हा माहेरी येशील ना, तेव्हा माहेरपणासाठी ये ग. म्हणजे कसं आहे, सासरच्यांशी भांडून येऊ नकोस. तुझ्या आईकडे बघ, इतकी वर्ष किती त्रास सहन करते या घरात, पण कधी गेलीये का घर सोडून? नाही ना. मग निशीची आई, अहो मुलगी सासरी जायला निघालीये, हळदी कुंकू लावताय ना तिला? काय झालं? आईची आठवण येतेय? आज वाढदिवस आहे तिचा. दर वाढदिवसाला ना ती तिच्या आणि मिस्टर खांडेकरांच्या आवडीचे मालपुवे करायची, त्यांची वाट बघत. तारिणी, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्या आईचा हा वाढदिवस मी या घरात करेन, या माणसाच्या घरात. केदार, असं का बोलतोयस? अरे उलट हे त्यांचं हक्काचं घर आहे, स्वतःचं घर आहे.
कसलं हक्काचं घर? अरे ज्या माणसाबरोबर तिने 7 जन्म एकत्र राहण्याची वचनं घेतली तो माणूस तिचा हक्काचा नाही होऊ शकला तर हे त्यांना माहिती सुद्धा नसेल आज काय आहे ते. माहिती असेल, 100% खात्री आहे मला, त्यांना सगळं माहिती असेल. एवढी खात्री आहे तुला? कारण प्रेम केलं होतं त्यांनी आणि हे त्यांच्या बोलण्यातनं जाणवलंय मला. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकते की त्यांना देवकी काकूंबद्दलच्या सगळ्या गोष्टी लक्षात असणार आहेत. एवढंच प्रेम होतं तर मग एकदा भेटायला का नाही आलेत ते? मला अजूनही असं वाटतंय की तू एकदा त्यांच्याशी बोलावंस. अरे नुसता राग डोक्यात घालून घेण्यापेक्षा त्यांना काय म्हणायचं हे एकदा ऐक तरी. बाबा आहेत ते तुझे आणि त्यांना पूर्ण हक्क आहे त्यांची बाजू तुझ्यासमोर मांडण्याचा. बाबा नाही आहेत ते माझे. आय एम सो सॉरी. हे बघ, मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं, पण मी तुला किती वेळा सांगू की ऍटलीस्ट माझ्या समोर तरी त्या माणसाला माझे बाबा म्हणू नकोस. केदार, आणि प्लीज मला त्यांच्या बरोबर बोलण्यासाठी इन्सिस्ट नको करूस प्लीज. ठीक आहे, तू रिलॅक्स हो, शांत हो, बस. आणि तू बाबा या ना. अगं आज केदारच्या आईचा देवकीचा वाढदिवस आहे ना, म्हणून तिच्या आठवणीत हे मालपुवे केले होते. ती बनवायची तितके आणि तसे स्वादिष्ट झाले असतील की नाही माहित नाही, पण मला जमतील तसे केले आहेत. सगळं सेट होतं पण युवराज खांडेकर पुन्हा हारला आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. सगळं स्पॉइल करून टाकलंस तू. सांग आता, तू सांग कसं बाहेर काढू मी त्या दोघांना? तू मला का ब्लेम करतोय? माझी काय चूक आहे? तुझी काय चूक? तू आपलं काय ठरलेलं? तू माहेरी जाणार. तारिणीने कितीही फोर्स केला तरी तू परत यायचं नाही. सगळं प्लॅन प्रमाणे चाललेलं. गेम सगळा आपल्या बाजूने होता की नाही? मग का आलीस? परत का आलीस? तिने मला ब्लॅकमेल केलं, मला प्रेशराईज केलं. मला म्हणाली की जाऊन सगळ्यांना सांगेल आपल्या प्रेग्नन्सीच्या नाटकाबद्दल. अरे मग सांगू द्यायचं होतं ना, सांगू द्यायचं होतं. जे काय करते, ब्लॅकमेल करते, प्रेशराईज करते, करू द्यायचं होतं. आणि मग सगळ्यांसमोर तिलाच खोटं ठरवायचं होतं. सांगायचं सगळ्यांसमोर, अरे मी असं काही केलंच नाही, मी असं काही बोललेच नाही. एवढं सोपं होतं ग. अरे युवी, तुला माहिती आहे ना ती तारिणी किती हुशार आहे ते. तिने मला इतकं प्रेशराईज केलं की मी ओघात बोलून गेले. ओके, तरी तुला असंच वाटतं ना की माझीच चूक आहे. मी आता खरंच जाते माझ्या मम्माकडे आणि परत कधीच येणार नाही. ओके फाईन. थांब जरा प्लीज थांब. सॉरी. हे बघ, माझा राग तुझ्यावर नाही, हा सगळा तारिणीवरचा राग आहे. मी तुझी पंचिंग बॅग आहे का? हा, बघावं तेव्हा माझ्यावर राग काढतोस, मला चोरडतोस. मी जे काय केलं ते आपलं सिक्रेट लपवायलाच केलंय ना. मग